है ना, ऐसा व्यक्ति था। समझ में नहीं आता ये सब कुछ कैसे हो गया, क्या कोई कहता है विजिबिलिटी कम थी, क्या था, मगर ये दुर्दैव है। कभी कभी लगता है हम लोगों को, देश का कहो, प्रदेश का कहो, दुर्दैव होता है कि ऐसे ये जो उभरते व्यक्तिमत्व होते हैं, सबको साथ के चलते थे। कभी किसी से मुझे नहीं लगता उन्होंने बहुत कुछ भला बुरा कहा होगा या को प्रयास किए, यानी उनके अपनी पार्टी में भी सामंजस्य का प्रयास करते थे। मुझे आज याद आता है माधवराव सिंधिया, उनके भी ऐसी अचानक हो गया था, एक शौक जैसी बात थी। आज भी वही हो रहा आहे। आणि मराठीत त्याला म्हणतात ना, चालत्या गाडीला खीळ लागणं, तसं महाराष्ट्राची सरकार, ये महाराष्ट्र के तीनों मिला करके चल रहे थे, सामंजस्य से चल रहे थे। जो भी कुछ बाकी जो राजनीति में चलता है वो चलता है, और आखिरी में जैसे जाते जाते अपने काका से, शरद पवार जी से भी जो उनका मिलन हुआ था, एक प्रकार से अच्छी बात है। यानी उनमें खुद में कुछ समझदारी थी, ऐसा मुझे लगता है, और ऐसा व्यक्ति राजनीति के लिए आवश्यक होता है। मैं बहुत करीबी से तो उनको नहीं जानती, मगर मैंने जो देखा है उनका व्यक्तिमत्व, उनका बोलने का लहजा, काम करने की पद्धति जो देखी है, तो एक अच्छा व्यक्ति था। और राजनीति में काम करते समय कैसे सबको साथ में रखना, कभी कभी कई प्रसंग आते, तो ऐसा व्यक्ति जाना ये बहुत दुखद घटना है। और ऐसे लगता है अब मेरे इस उम्र में मैंने इन लोगों को श्रद्धांजलि क्या देना। तो सब छोटे लोग, छोटे हैं उम्र में। अब है तो पारिवारिक रूप से आप भी काफी जुड़ाव रहा उनका, आपका शरद पवार जी के परिवार से काफी जुड़ाव भी रहा। हाँ, नहीं, ऐसा है कि शरद पवार तो मुझे बहना बोलते थे, ये वहाँ परिचय कराते थे दिल्ली में, तो बोलते ये मेरी बहना है, बहन है। अजीत पवार आपके भतीजे मेरे पड़ोस में ही रहते थे शरद पवार जी, उनसे भी मेरा संपर्क अच्छा रहा। सुप्रिया सुले जी तो पार्लियामेंट में थी ही। एक परिवार के रूप में ये अच्छे लोग हैं। बाकी राजनीति में जो भी कुछ, हर एक का अपना अलग अलग स्थान था। आप जाने वाले, मैं ये मानती हूँ, ये अजीत पवार जी एक व्यक्तिमत्व, मुझे ऐसा लगता था जब मैं यहाँ बैठे बैठे, अभी तो दूर से ही सब देख रही हूँ, तो एक सामंजस्य बिठाने की कोशिश जो वो करते थे, चाहे परिवार में हो चाहे राजनीति में, वो सराहनीय है। आप जाएंगे शोक प्रकट करने? आप जाएंगे? नहीं रे, अब मैं कहाँ जाऊंगी, मैं नहीं जाती जाता, मगर हाँ दुख होता है, श्रद्धांजली तो दे। तर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। महाराष्ट्राच्या राजकारणाला सांधून ठेवण्यामध्ये अजित पवारांचा खूप मोठा वाटा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। लोकांसाठी काम करा, सत्ता मिळवा, निवडून या आणि ती सत्ता राबवा, असा अजित पवारांच्या एकूण राजकारणाचा खाक्या होता। शरद पवारांसोबतच यशवंतराव चव्हाण यांच्या विद्यापीठाचे ते राजकारणी होते, असं म्हटलं तर ते गैर ठरू नये। तर काही प्रतिक्रिया अजित पवारांच्या निधनानंतर समोर आल्या, त्या पाहूया। त्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते। एकच फोटो मी आपल्याला दाखवतो। या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते। अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकमेकाबरोबर चर्चा करायचो। ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकमेकाबरोबर चर्चा करायचो। ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता राजकीय विषय होते, काही MIDCचे विषय होते,
आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे. अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे. अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे. ह्या म्हणजे शब्द कमी पडतायत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते. मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजावावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं, असं घडू शकतं, असं अचानक काळाने घाला घालून एका लोकनेत्याला, एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राला मुकावलं.